सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमधून सध्या वितरित करण्यात येणारी मका आणि ज्वारी निकृष्ट दर्जाची असून ती खाण्यायोग्य नाहीये। त्यामुळे त्या धान्याचे वाटप तातडीने थांबवून पूर्वीप्रमाणेच गहू आणि तांदळाचे वितरण करण्यात यावे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या धुळे शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून वाटप होत असलेले धान्य खराब असल्याच्या तक्रारी शिधापत्रिका धारकांनी केल्या। दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यातून मका मागून वाटण्याऐवजी जनतेच्या न्याय हक्कासाठी गहू व तांदूळच देण्यात यावा। यासोबतच स्वस्त धान्य दुकानदारांचे गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून थकलेले कमिशन प्रशासनाने त्वरित अदा करून त्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढावे, तसेच उत्पन्न वाढीवे कारण देत रद्द झालेल्या शिधापत्रिकांची फेर चौकशी करून खऱ्या लाभार्थ्यांना पुन्हा लाभ द्यावा अशी मागणी पक्षाने केली आहे। हे निवेदन देताना भाकपचे राज्य कौन्सिलिंग सदस्य कॉम्रेड साहेबराव पाटील, शहर सेक्रेटरी कॉम्रेड पोपटराव चौधरी, जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड वसंतराव पाटील, ॲडव्होकेट हिरालाल परदेशी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आज माननीय जिल्हा अधिकारी यांना धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। गेल्या 3-4 महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानावर मका आणि ज्वारीचे वितरण होत आहे, परंतु हे मका आणि ज्वारी अशा प्रतीचं आहे ते खाण्यायोग्य आहे। म्हणून आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर केलं आहे आणि याच्यापुढे ज्वारी मका न देता दुष्काळ सदृश परिस्थितीचा विचार करून पूर्ववत गहू आणि तांदूळ देण्यात यावा। तसेच रेशन चालक मालक यांचे जे कमिशन आहे रेशन दुकानाचे 3-4 महिन्यापासून थकीत मानधन हे त्यांना देण्यात यावं, कारण की शाळेचे वर्ष सुरू होत आहे आणि रेशन मालक हे आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांचं थकीत मानधन हे त्वरित अदा करण्यात यावं अशी विनंती करण्यात आली आहे। तसेच असे समजते की इतर जिल्ह्यातून मका आणि ज्वारीची पूर्वत खरेदी करण्यात येत असून परत ते स्वस्त धान्य दुकानात वितरित करण्यात येणार आहे। आम्ही सांगितलं की गहू आणि तांदूळ पूर्वत वितरित करण्यात यावं आणि मका आणि ज्वारी ही न करता गहू आणि तांदूळ वितरित करण्यात अशी विनंती साहेबांना केली आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।